राहुल जाधव दिग्दर्शित हॅलो नंदन हा चित्रपट लवकरच येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारे पुन्हा आपल्याला भेटणार आहे. पण यावेळेस त्याच्यासोबत एक नवीन हिरोईन असणार आहे, ती म्हणजे मृणाल. वेल पहिला प्रश्न आपण नक्कीच चित्रपटाबद्दल बोलू, पण ह्या चित्रपट निर्मितीच्या वेळेस आम्हाला एक कळलेलं की तू एक छान आर्ट एक पेंट बनवून मृणालला गिफ्ट केलं. काय होतं? वेल माझ्या आतला कलाकार दडलेला मी बाहेर काढला. बॉर्न आर्टिस्ट असं दिसून आलंय. आणि म्हणजे चक्क ह्याच चित्रपटात ह्या फिल्ममध्ये माझं कॅरेक्टर आहे ना, तो एक पेंटर असतो. तर एक असा आमचा एक रोमॅन्टिक सीन होता जिथे ती समोर बसली असते आणि मी तिचं पेंटिंग काढत असतो आणि काढता काढता मी ॲक्च्युली काढलं पेंटिंग. आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी दॅट वॉज her birthday. दॅट डे वॉज माय बर्थडे, सो ही गिफ्टेड मी. सो इट वॉज रिअली ग्रेट. आणि आधी आय नेव्हर थॉट की ही विल पेंट. आणि आज सुद्धा त्याने मला एक स्केच दाखवलं विच वॉज अप्रतिम. द ओनली थिंग दॅट केम आउट वॉज युअर अ बॉर्न आर्टिस्ट. Oh my God. आय थिंक यू शुड कॉन्सन्ट्रेट मोर ऑन स्केचिंग इज वेल. हो ना, आता काय ते पण करू शकतो. आता तुझी सुरुवातच इतकी छान झाली, एक पेंट आणि आदिनाथ आणि शिवाय राहुल जाधव आणि अमित राजचं म्युझिक एकदम खूप चांगलं कॉम्बिनेशन जुळून आलं. तर काय तुझी आता क्युरिओसिटी काय? क्युरिओसिटी एकतर इतका छान प्लॅटफॉर्म मिळाला, इतके छान को ॲक्टर्स मिळाले. आदिनाथ ही इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर आणि खूप शिकायला मिळालं. आय एम जस्ट वेटिंग फॉर द फिल्म टू कम आउट अँड द रिव्ह्यूज. आणि ऑफकोर्स मी स्वतः पाहिल्यानंतरसुद्धा मला असं वाटलं की आय नीड टू इम्प्रूव्ह अ बिट. तर इम्प्रूव्हमेंट कीपिंग बॅक इन माइंड. सो खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला ही टीम मिळाली. खूप मॉडेस्ट आहे मृणाल. दॅट इज अ व्हेरी गुड क्वालिटी ना. खरं तर इम्प्रूव्हमेंट असं काही नाही. तिच्या पहिल्या फिल्मसाठी तिने अप्रतिम काम केलं आहे, तुम्हाला दिसेलच पडद्यावर. आणि तिच्याबरोबर काम करताना मला पण खूप मजा आली. म्हणजे तिचा पहिला सिनेमा होता हे मला वाटलं नाही, मला माहीत पण नव्हतं. इनफॅक्ट तिने मला शूटिंग संपायच्या वेळी मला कळलं की तुझा पहिला सिनेमा आहे. सो इट वॉज रिअली कमेंडेबल अँड व्हेरी नाईस. झपाटलेला तू केलास, त्याच्यानंतर आम्ही ऑडियन्सने एक वेगळा आदिनाथ पाहिला, खूप एक्सपेक्टेशन्स वगैरे वाढल्या ओव्हरऑल. मग हा चित्रपट घेताना काय विचार केला? नुसतं हाच नाही तर प्रत्येक चित्रपट स्वीकारताना किंवा त्यात कॅरेक्टरमध्ये शिरताना मी फक्त चांगला कॉन्सेप्ट असेल, चांगली कॅरेक्टर असेल, चांगली टीम असेल, तर हे पॅरामीटर्स जर माझे ओके असतील मगच मी काही प्रोजेक्ट स्वीकारतो. त्याचं एक्सपेक्टेशन्स आणि हे त्याचा मी जास्त विचार नाही करत. इट इज ऑल अबाउट गट फिलिंग. आणि जे आपल्याला मनाला जे आवडतं, ज्यात आपल्या मनाला ज्यात रस वाटतो ते आपण जेव्हा करायला जातो त्यात ऑटोमॅटिकली आपण त्यात कॅरेक्टरमध्ये शिरतो किंवा त्या प्रोजेक्टमध्ये ऑटोमॅटिकली शिरतो आणि ते दिसून येतं पडद्यावरती सहजपणे. अमित राज यांनी 2013 अगदी गाजवलं, त्याचं म्युझिक या चित्रपटाला आहे, तर त्याबाबत काय सांग? खरंच मला असं वाटतं की कलाकाराचं नशीब लागतं चांगली गाणी मिळणं. आणि स्पेशली माझा तर फर्स्ट फिल्म आहे, सो फॉर मी इट्स लाईक अ चेरी ऑन द केक. सो इट्स अ ब्लेसिंग फॉर अस की आम्हाला अमित राज सारखे म्युझिक डिरेक्टरचं म्युझिक आम्हाला लाभलं या फिल्मसाठी. आणि त्यांनी एक अप्रतिम रोमॅन्टिक गाणं दिलं आहे त्यांनी, बेधुंद मी नावाचं. आणि ते रोमॅन्टिक सॉन्ग करताना पण खूप मजा आली, कारण आय डोंट नो दॅट सॉन्ग इज सो रोमॅन्टिक यार. जाम रोमॅन्टिक गाणं आहे ते आणि मला खूप आवडतं ते गाणं बेधुंद. मी आणि मृणालनी त्याच्यावरती एक मस्त बॉल डान्स केला न चुकता. आणि अमित राजबरोबर प्रफुल्ल चंद्र नावाचा एक म्युझिक डिरेक्टर डेब्यू करतो आहे मराठीमध्ये. तो एक यंग पोरगा आहे आणि टॅलेंटेड पोरगा आहे. हॅलो नंदनचं जे टायटल ट्रॅक आहे ते त्यांनी बनवलं आहे आणि त्या गाण्याला आवाज दिला आहे अमंत्रिका ह्यांनी. अमंत्रिका तो पण हिंदीतला सध्या आघाडीचा प्लेबॅक सिंगर आहे, ज्यांनी हुक्का बार आणि असे बरेच हिट गाणी दिली आहेत. तर ही सगळे असे टॅलेंटेड लोकं आम्हाला लाभली आहेत या प्रोजेक्टमध्ये आणि अख्खी टीम अशी टॅलेंटनी कचाकच भरली आहे. राहुल जाधवसारखी मल्टी टॅलेंटेड मल्टी फेसेटेड पर्सनॅलिटी. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट की एक दिग्दर्शक दिग्दर्शन पण करतो आणि कॅमेरा सिनेमॅटोग्राफी पण करतो. इट्स अ व्हेरी डिफिकल्ट कॉम्बिनेशन. कारण ॲज अ डिरेक्टर म्हणजे विचार करताना कॅमेराच्या लेन्सवरून बघताना कॅमेऱ्याचं पण बघायचं, कलाकारांचा अभिनय, कलाकारांना बघायचं, डेप्थ बघायची, लाईटिंग, फोकस, हे ते. माय गॉड, इट इज इम्पॉसिबल यार. पण राहुल दादा हॅज पुल्ड इट ऑफ इन स्टाईल आणि हॅट्स ऑफ टू हिम.
खरंच. आणि प्रत्येक सीन मागे ज्या पद्धतीने सिन्स इट वॉज माय फर्स्ट फिल्म, मी राहुल दादांना सांगितलं तुम्ही मला कधीही रागवू शकतात प्लीज मला, आणि एक सीन सुरू होण्याच्या अगोदर त्याची जी बॅक स्टोरी आहे ते सांगणं. आय थिंक राहुल दादा इज फॅन्टॅस्टिक ॲज अ डिरेक्टर ऑल्सो, अँड आय वुड लव्ह टू वर्क विथ हिम अगेन. आधी डेफिनेटली. ग्रेट. आणखी एक प्रश्न असा की जेव्हा तू आता जसं म्हणालीस की न चुकता बॉल डान्स केला तुम्ही आता आम्ही दोघांनी, रिहर्सल केलीच नव्हती. आम्ही आत्ता आलो, शिरताना आम्ही आमच्या ऑफिसमध्ये जाऊन फक्त एक असं काय करायचं, असं करूया, मग आपण असं करूया, आणि मग असं आमचे म्युझिक आमचे कोरिओग्राफर सुजित ते पण खूप टॅलेंटेड आणि व्हेरी सिनियर कोरिओग्राफर आहेत. ते आले होते नुकते. आम्ही फक्त 5-10 मिनटं भेटून बरं आपको ये करणे काय, ये करणे काय, फिर ये करणे काय, तर क्या करणे काय, त्या क्या करणे काय बोलण्याच्या आधीच ते निघून गेले तिकडून. प्रत्येक स्टेपला आम्ही एक नाव दिले, एक तर बॉलिंग स्टेप, एक तर गरबा स्टेप, आणि स्पेशली मी जेव्हा डान्स करते इट्स अ बिग टास्क, आणि हॅट्स ऑफ टू झिलो फॉर मी. म्हणजे कशी आहे डान्स कशी असं सांगते ही नाही खूप असं उगाच, शी इज व्हेरी मॉडेस्ट आहे, जास्त मॉडेस्ट वागते, पण नाही, शी इज अ व्हेरी नाईस डान्सर अँड शी इज अ फास्ट लर्नर बेसिकली. दॅट्स अ गुड थिंग. हे रोमॅन्टिक गाणं करताना ऑन स्क्रीन केमिस्ट्री कशी होती, काय मजा आली? ऑन स्क्रीन केमिस्ट्री तो आप देखो स्क्रीन पे अभी दादा. आत्ता तुम्हाला आमची केमिस्ट्री थोडीफार दिसली असणार. खूप छान आहे. एखादा अगदी रिव्हील नाही करायचं, पण थोडक्यात स्टोरी लाईन काय आहे चित्रपटाची, काय सांगा? स्टोरी लाईन ऑफकोर्स रिव्हील नाही करणार आत्ता, कारण आज आमचा म्युझिक लॉन्च आहे. तर म्युझिक सीडीज आत्ता मार्केटमध्ये आउट आहेत. म्युझिक शॉप, कुठल्याही म्युझिक शॉपमध्ये तुम्ही जाऊन हॅलो नंदनची म्युझिक सीडी घेऊन आमच्या फिल्मच्या संगीताचा आस्वाद घेऊ शकता. आणि फिल्मची कॉन्सेप्ट सांगायची झाली तर इट इज अ जर्नी, एक प्रवास आहे ह्या मुलाचा, या नंदन नावाच्या मुलाचा, जो एक आर्टिस्ट असतो, त्याचा जर्नी एक काहीतरी गोष्ट शोधण्याचा. ती काय गोष्ट आहे, ती गोष्ट शोधतोय की स्वतःला शोधतोय, ही फिल्म हॅलो नंदन आहे. नक्कीच खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे, बघायलाही मजा येईल. तर ऑल द बेस्ट चित्रपटासाठी, अँड थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.